गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग टीचर. हा, व्हेरी गुड. आता सुप्रभात म्हणायचं. आता आपला मराठीचा तास सुरू झालाय की नाही. तुम्हा सर्वांचं आजच्या मराठीच्या तासाला स्वागत आहे. चला पुन्हा एकदा सगळ्यांनी म्हणा सुप्रभात. 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 अरे वा, व्हेरी गुड, छान. मुलांनो, बघ मला ना खरं तर तुमचं खूप कौतुक वाटतं. रोज सकाळ सकाळी आपला हा क्लास असतो हे की नाही, आणि तुम्ही सुद्धा एवढे छोटीशी पिल्लं असून सुद्धा एवढ्या सकाळी लवकर उठता, अगदी सर्व तयारी करून सकाळ सकाळी छान प्रसन्न वातावरणात क्लास जॉईन करायला बसता, हो की नाही. सकाळच्या वेळी कसं वातावरण खूप छान प्रसन्न असतं, थंड हवा असते, हो की नाही. सर्व माणसं पटापट उठून आपलं काम सुरू करतात, लगबग सुरू असते. पण या सर्वांमध्ये तुम्ही कधी लक्ष दिले का की आपल्या घराचं कामाची लगबग सुरू असतेच, पण त्याचबरोबर आपल्या दारातून, आपल्या खिडकीतून एक छोटासा आवाज येत असतो. कधी पाहिलंय तुम्ही? कशाचा आवाज असतो माहितीये तुम्हाला? छान गोड आवाज खिडकीतून येतो. जर आपल्या घराच्या आजूबाजूला खूप झाडं असतील तर आणखी जास्त आवाज येतो. तो कोण सांगू शकेल मला कशाचा आवाज असतो तो? हो, हा सांग बरं, कशाचा आवाज येतो असतो छोटासा? हा, व्हेरी गुड, बरोबर, छान. आणखीन? पक्षी. हा, बरोबर बरोबर. अरे वा, छान. म्हणजे तुमचं खूप लक्ष असतं वाटतं, तुम्ही ऐकत असता आवाज. वा, चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे मुलांना, पक्ष्यांचा आवाज. चिवचिव चिमणीचा किलबिलाट चालू असतो, मधूनच कावळ्याची कावकाव ऐकू येत असते, हो की नाही. आता हे जे छान हे जे पक्षी आहेत, कावळा, चिमणी, हे ना, हे तर आपण सहज आपल्या परिसरात बघत असतो, आपल्याला सहज पाहायला आढळत, हो की नाही. पण आपल्या या निसर्गामध्ये, या सुंदर निसर्गामध्ये फक्त चिमणी आणि कावळा हेच पक्षी नाही आहेत. आपल्या या निसर्गामध्ये अनेक सुंदर रंगबिरंगी असे पक्षी आहेत, हो की नाही. बरेचसे पक्षी आपण पाहतो, आपल्याला तर पाहायला मिळतात. हा, बरोबर बरोबर. बऱ्याच पक्ष्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. छान. तर आज आपण अशीच आपल्या निसर्गातील सुंदर रंगीबेरंगी पक्ष्यांची ओळख करून घेणार आहोत. आवडेल ना तुम्हाला पक्ष्यांची ओळख करून घ्यायला? हो, नक्की. अरे वा, छान. आता आपण बघणार आहोत की आपल्या ह्या सुंदर निसर्गात कुठले सुंदर सुंदर आणि रंगीबेरंगी पक्षी आहेत. चला, आता आपण सगळ्यांनी आज त्या पक्ष्यांना भेटायला जायचं आहे. खरं त्या पक्ष्यांची ओळख तुम्हाला आहे आणि त्यांची नावे तुम्हाला इंग्रजीतून चांगली माहिती आहेत, इंग्लिश मधून, हो की नाही. पण आजच्या आपल्या या मराठीच्या तासाला आपण यांची मराठीतून ओळख करून घेणार आहोत. हे पहा, आपल्या या निसर्गामध्ये रंगीबेरंगी सुंदर असे भरपूर पक्षी आहेत. दिसते ना तुम्हाला स्क्रीनवर? हो. बघा किती सुंदर वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे, हो की नाही. आणि पक्षी हे असे आहेत की ज्यांना 2 पाय असतात आणि 2 पंख असतात, हो की नाही. देवाने त्यांना 2 पंखांचं छान वरदान दिलं आहे आणि ज्यामुळे ते आकाशात सुंदर सुंदर आकाशामध्ये उंच गगनात भरारी घेतात. मनसोक्त त्यांना हवे तिकडे जिकडे तिकडे स्वैर उडत असतात आणि आपल्या निसर्गाचा आनंद घेत असतात. चला, तर आपण आता एकेका पक्षाची ओळख करून घेऊया. पहा बरं, कोण आहे ही पिटुकली? पिटुकली, चिमणी. व्हेरी गुड. अरे वा, छान. स्पॅरो म्हणजेच हा, मराठीत तिला म्हणायचं चिमणी. काय म्हणायचं? चिमणी. चिमणी. हा, छान. आता इटुकली पिटुकली चिमणी तर आपल्याला नेहमीच आपल्या घराच्या आजूबाजूला झाडावर, कधी खिडकीत बसलेली, ठीक आहे ना, इकडे तिकडे उडताना दिसते. दिसते ना, पाहिली ना तुम्ही? चिवचिव चिवचिव तिचा आवाज अंगणात आपल्या अंगणात सुद्धा येत असतो. ही चिमणी सुद्धा तुमच्यासारखी खूप सकाळी लवकर उठते आणि आपल्या घरट्यातून उडते आकाशात आणि मग इकडे तिकडे दाणे शोधायला फिरत असते. तिच्या घरट्यात तिची छोटी छोटी पिलं असतात, मग त्यांना खाण्यासाठी, तिला खाण्यासाठी तिचं ते अन्न आहे,
कोणती आपले दाणे, कुठे धान्याचे दाणे मिळतायत का हे शोधत ती उडत असते. आणि मग कुठे छोटासा दाणा दिसला, धान्याचा कुठे कण किंवा दाणा पडलेला दिसला की ती काय करते, आपल्या छोट्याशा चोचीने ते दाणे टिपते, की नाही. स्वतःही खाते आणि आधी आपल्या घरट्यात जाऊन पिल्लांना सुद्धा नेऊन देते. अशी ही चिवचिव चिमणी. हा, चिवचिव चिमणी. चिवचिव चिवचिव आवाज करत असते की नाही चिमणी. चला आता पुढे बघूया आपण कोण आहे. कोण आहे बरं? कावळा. हा, बरोबर. काव काव कावळा. हा, अरे वा, छान. म्हणजेच मराठीत आपण म्हणायचं त्याला कावळा. हा, तुम्ही चित्र आणि शब्दांकडे पण लक्ष द्या. हा, तुमच्या लक्षात राहतील नावे मराठीतून. हा, काव काव कावळा हा सुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूला दिसतो, आपल्याला सहज दिसतो ना. झाडावर बसलेला असतो, काव काव करत ओरडत असतो. बऱ्याचदा अनेक कावळे एकत्र येतात आणि मग जोरात काव काव करत ओरडत असतात, हो की नाही. ते सुद्धा आपले अन्न शोधण्यासाठी, कुठे काही मिळते का हे पाहण्यासाठी इकडे तिकडे उडत असतात, हो की नाही. चला आता आपण पुढे कोण आहे पाहूया. बघा बरं. पोपट. अरे वा, छान. पॅरट. त्यालाच मराठीत म्हणायचं पोपट. हा, पोपट पाहिलाय का तुम्ही? हो. अरे वा, अरे वा, छानच. बरं, मला सांगा बरं, आत्ताच तुम्ही पहिल्या तासाला रंग शिकलात, हो की नाही. मग मला सांगा बघूया, पोपटाचा रंग कसा आहे? हिरवा. अरे वा, छान. तुम्ही रंग तर इंग्रजीतून शिकलात, पण तुम्हाला मराठी नाव सुद्धा माहिती आहेत. वा, कारण तुम्ही शिकलेला आहात, हो की नाही. छान. या पोपटाची चोच कशी आहे? लाल. लाल लाल, हो की नाही. कशी बागदार आहे बघा, हिरवा हिरवा पोपट आणि त्याची चोच लाल लाल आहे. बरं, तो कसा बोलतो माहितीये तुम्हाला? मिठू मिठू. पोपट हा, पोपट मिठू मिठू गोड बोलतो. काही जण पोपटाला की नाही पिंजऱ्यात सुद्धा पाळून ठेवतात, म्हणजे घरात पाळतात आणि त्याला पिंजऱ्यात ठेवतात. आणि हा पोपट मग त्यांनी शिकवलेली भाषा सुद्धा बोलतो. त्याला काही शब्द आपण शिकवले की नाही, तर वाक्य शब्द शिकवले की तो तसंच सुद्धा बोलतो. पिंजऱ्यात राहतो आणि त्याला काय खायला आवडतं माहितीये? पेरू. त्याला हिरवा हिरवा छान नरम पेरू खायला खूप आवडतो. आणि त्याचबरोबर त्याला मिरची सुद्धा खायला आवडते. हिरवी मिरची, तिखट मिरची, ती सुद्धा त्याला खायला खूप आवडते. आणि लहान मुलांबरोबर तर तो गोड छान मिठू मिठू बोलत असतो. तुमच्याकडे आहे का कोणाकडे पोपट? नाही. नाहीये, ठीक. हो, चला. पॅरट, पोपट. पुढे बघूया. आहा, हा कोणता पक्षी? हा, अरे वा, मोर. छान. पिकॉक. त्यालाच आपण मराठीत म्हणतो मोर. त्यालाच आपण म्हणतो मोर. बघा किती सुंदर पक्षी आहे ना मोर. छान रंगीत पिसारा आहे त्याचा. त्याचा पिसारा अगदी रंगीत असतो, वेगवेगळे रंग असतात त्या पिसाऱ्यावर, की नाही. फार सुंदर दिसतो. आणि त्याच्या डोक्यावर तुरा सुद्धा आहे. आणि मग पाऊस पडू लागला की मोराला खूप आनंद होतो. आणि मग तो आपला हा पिसारा जो आहे तो छान फुलवतो आणि पावसात नाचू लागतो. त्याला पावसात नाचायला खूप आवडतं, हो की नाही. बरं, मी तुम्हाला आता एक मोराचं गाणं सांगते. गाणं म्हणून दाखवते, तुम्ही ऐका बघा तुम्हाला आवडते का. ठीक आहे. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा, बघ वर बघ काळे काळे ढग, बघ वर बघ काळे काळे ढग, एक पाय दुमडून पिसारा फुलवून नाच तर खरा, मोरा रे मोरा. कसं वाटलं गाणं? छान. हा, कारण मोर काय करतो, पाऊस आला की छान एक पाय दुमडतो, थोडासा पाय वर घेतो, आपला सुंदर पिसारा पूर्ण फुलवतो
आणि इकडे तिकडे छान नाचतो आणि हे दृश्य पाहायला खूप छान वाटतं. पिकॉक, मोर. चला, आपली मोराशी ओळख झाली. आता पुढे बघूया कोण आहे. बदक. बदक. अरे वा, छान. बघा कसं पांढरे पांढरे शुभ्र बदक आहे. डक, त्यालाच आपण म्हणतो बदक. हा, कोणता रंग दिसतोय तुम्हाला बदकाचा? पांढरा. हा, पांढरा शुभ्र बदक आहे, हे की नाही? हा, आणि त्याची चोच पण बघा थोडीशी अशी चप्पट असते आणि त्याचा पिवळा पांढरा रंग आहे. काही बदके पिवळ्या रंगाची सुद्धा असतात, साधारण पिवळ्या रंगाची सुद्धा बदके असतात. या बदकाला की नाही पाण्यात राहायला खूप आवडते. तो जसं जमिनीवर राहतो, चालतो, दुडू चालत असतो, तसंच तो पाण्यात सुद्धा पोहत असतो. त्याला पाण्यात पोहणे खूप आवडते. तुम्हाला माहितीये का हा बदक कसा आवाज करतो? क्वॅक क्वॅक. हा, क्वॅक क्वॅक बदक. बदक, क्वॅक क्वॅक बदक. चला, आता आपण पुढे पाहूया कोण आहे. कबूतर. का बरं? कबूतर. कबूतर. हा, पिजन म्हणजे कबूतर. कबूतर. पिजन, कबूतर. आपल्याला आपल्या कबूतर. परिसरात. हा, बरोबर. हो, आता हे पिजन, हे कबूतर जे आहे ना, ते सुद्धा आपल्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. पाहिले का तुम्ही पिजन, कबूतर? हो, अरे वा, छान. हा, कबूतर सुद्धा सगळ्या पक्ष्यांप्रमाणे ते सुद्धा आपले अन्न शोधण्यासाठी इकडे तिकडे उडत असते आणि कुठे दाणे दिसले की मग ते दाणे टिपून ठेवतात. ते आपल्या घरट्यात सुद्धा पक्षी दाणे जपून ठेवतात, हो की नाही? कबूतर इकडे तिकडे उडत असते आणि कबुतराचा आवाज कसा असतो माहितीये का तुम्हाला? कबूतर कसा आवाज करतो? कुहू नाही, गुटरगू गुटरगू तर त्याचा आवाज येत असतो. बघा, तुम्ही पुन्हा कधी लक्ष देऊन ऐका कसा आवाज येत असतो त्याचा. गुटरगू. हा, बरोबर, कबूतर. हा, बरं, तुम्हाला माहितीये का पूर्वीच्या काळी की नाही, बघा आता आपण हल्ली कम्प्युटर वापरतो, मोबाईल वापरतो, मोबाईलने आपण आपल्या नातेवाईकांना फोन करून घरातली कोणती बातमी असो लगेच कळवतो, हो की नाही? किंवा मोबाईलद्वारे ईमेल वगैरे करतात, म्हणजे आहे की नाही, कम्प्युटरद्वारे पत्र पाठवली जातात. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. तेव्हा तर ही सर्व साधनं काहीच नव्हती, हो की नाही? त्या वाहनं सुद्धा नव्हती. ती माणसं पटकन एका गावावरून दुसऱ्या गावाने वाहनाने जातील आणि निरोप कळवतील. मग अशा वेळेला पूर्वीच्या काळी निरोप पाठवण्यासाठी किंवा पत्र पाठवण्यासाठी या कबुतराचा उपयोग केला जायचा. कबूतर फार हुशार. मग काय करायचे पूर्वीच्या काळी लोक, एखादी चिठ्ठी किंवा निरोप असेल तो कागद या कबुतराच्या पायाला बांधायचे आणि मग त्या कबुतराच्या कानात सांगायचे कुठे जायचंय. आणि मग ते कबूतर बरोबर उडत उडत त्या ठिकाणी जायचे आणि ज्यांना निरोप द्यायचा आहे त्यांना ते निरोप द्यायचे. असा उपयोग पूर्वीच्या काळी कबुतराचा केला जायचा. ठीक आहे, कळलं सर्वांना? हे आहे कबूतर. पुढे पाहूया कोण आहे. कोण आहे बरं? ईगल. अरे वा, व्हेरी गुड. ईगल म्हणजेच मराठीत त्याला म्हणतात गरुड. गरुड कोणता पक्षी आहे? गरुड. ग ग गरुड. म्हणा बघू. हा, गरुड. हा, गरुड हा पक्षी फार मोठा असतो की नाही, त्याचे पंख मजबूत असतात. त्याची चोच बघा कशी बाकदार आहे, तुम्हाला माहितीये? बघा, जसं फळांचा राजा कोण माहितीये तुम्हाला? आंबा. व्हेरी गुड. हा, छान. जसा फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब, तसंच हा गरुड आहे पक्ष्यांचा राजा. गरुड पक्ष्यांचा राजा आहे. का बरं माहितीये? कारण हा खूप शक्तिशाली असतो. गरुड हा पक्षी खूप शक्तिशाली असतो.
आणि शिवाय तो खूप उंच आकाशात की नाही खूप उंच भरारी घेतो, खूप वर उडतो तो. म्हणतात बघा गरुड झेप, है की नाही, म्हणजे अगदी भरारी झेप घेतलेली असते. तसंच या गरुड पक्षाची जी नजर असते की नाही, ते डोळे, त्याची नजर खूप तीक्ष्ण असते. तो खूप उंचावर जरी उडत असला ना तरी तो खाली त्याची जर नजर गेली आणि त्याला त्याची शिकार म्हणजे एखादा छोटासा प्राणी, ससा किंवा अशा प्रकारचे छोटे प्राणी तो पकडून खातो की नाही, मग अशी शिकार जर त्याला वरून जरी दिसली तरी तो पटकन झेप मारतो आणि आपल्या शिकारला पकडतो. म्हणजे फार उंचावर जरी असला तरी तरी खाली त्याला त्याची एखादी शिकार जातो, छोटासा प्राणी दिसला तरी अगदी सहजपणे दिसतो आणि मग तो लगेच वेळ न दवडता पटकन त्या आपल्या शिकारवर झेप घालतो. असा हा शक्तिशाली गरुड प्राणी आहे आणि म्हणूनच त्याला पक्ष्यांचा राजा म्हणतात. कळलं की नाही? कोण बरं पक्ष्यांचा राजा? गरुड. हा, पक्ष्यांचा राजा गरुड. चला पाहूया पुढे कोण आहे. कोण आहे बरं? हेन. हा, बरोबर. हेन म्हणजेच कोंबडी. हेन कोंबडी. कोंबडी पण पाहिली असेल तुम्ही, पाहिली आहे ना? हो. तुम्ही इथे पाहिली असेल मुंबईत किंवा तुम्ही गावाला जाता तेव्हा तर तुम्ही नक्कीच पाहिली असेल, हो की नाही? गावच्या ठिकाणी बघा बऱ्याच कोंबड्या इकडे तिकडे फिरत असतात, हो की नाही? बर. आणि कोंबडीची अंडी सुद्धा आपण खातो, हो ना? कोंबडीची अंडी खातात की नाही, जेवणामध्ये वापरतात की नाही? चला आता आपण पुढे पाहूया कोण आहे. कोण आहे बरं? कॉक. बरोबर, कॉक आहे. त्यालाच आपण म्हणायचं कोंबडा. काय म्हणायचं? कोंबडा. आता कोंबडा बघा, कोंबडीपेक्षा कोंबडा थोडा वेगळा दिसतो, थोडा मोठा असतो. कोंबड्याच्या अंगावर पिसे जास्त असतात आणि त्याचा तुरा देखील मोठा असतो, हो की नाही? आणि कोंबडा कसं बरं आवाज करतो? कोंबड्याचा आवाज कसा असतो? कॉक कॉक. त्याचं नाव आहे कुकुचकू. कोंबडा कसा करतो, आवाज काढतो? कुकुचकू. माहिती ना, सकाळ सकाळी पहाटे लवकर उठतो कोंबडा आणि आरवतो कुकुचकू कुकुचकू. ऐकलाय का कधी तुम्ही त्याचा आवाज पहाटे पहाटे? कोंबडा आरवतो बघा, कुकुचकू कुकुचकू असं जोरजोरात ओरडतो आणि मग सगळ्या माणसांना जाग येते. लोकांना कळतं की अरे हा, पहाट झाली आहे, सकाळ झाली आहे, आता उठायला पाहिजे, हो की नाही? तर हा कोंबडा आहे की नाही, कोंबडी किंवा कोंबडा, हे पक्षी कसे आहेत, पंख असले तरी ते जास्त उंचावर उडू शकत नाहीत. थोड्या उंचावरच उडतात. ते चिमणी, कावळा यांच्यासारखे फार उंच आकाशात नाही उडू शकत, थोड्याशा उंचीवरच ते उडतात. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? कोंबडा. चला आता पुढे कोण येते पाहूया आपण. सांगा बरं. बगळा. क्रेन. त्यालाच आपण मराठीत म्हणतो बगळा. हा, क्रेन बगळा. बगळा हा पांढरा शुभ्र सुद्धा असतो, एकदम पांढरा शुभ्र. काही बगळ्यांच्या अंगावर तपकिरी रंगाचे पण पिस असतात, हो की नाही? आता हा बगळा पाण्यात असतो, पाण्याच्या बाहेर सुद्धा येऊ शकतो तो. त्या बगळ्याची बघा चोच दिसते तुम्हाला? किती लांब आहे ना, लांब चोच आहे बगळ्याची. आणि त्याचे पाय सुद्धा बघा किती लांब आहेत, की नाही? लांब पायामुळे तो पाण्यात सहज उभा राहतो आणि आपल्या या लांब चोचीने तो काय करतो, पाण्याच्या खालून जे मासे वाहत असतात की नाही, त्याला मासे खायला खूप आवडतं. मग आपल्या या लांब चोचीने तो पटकन पाण्यात जाणारे मासे आपल्या चोचीत पकडतो आणि खाऊन टाकतो. त्याला मासे खायला खूप आवडतं, त्याचं अन्नच आहे ते. असा हा बगळा. पाहिलाय का तुम्ही बगळा? पाण्याच्या ठिकाणी, तलाव, नदी अशा ठिकाणी बगळे खूप पाहायला मिळतात. पाहिलंय तुम्ही? हो. अरे ठीक.
छान. चला, क्रेन, बगळा. पुढे पाहूया कोण आहे. हा कोणता पक्षी आहे? हा, वुडपेकर. हो बरोबर. अरे वा, छान. वुडपिकर. त्यालाच आपण म्हणणार मराठीत सुतार पक्षी. काय म्हणायचं याला? वुडपिकर, पक्षी. सुतार पक्षी. बघा, तुम्हाला दिसतंय का चित्रामध्ये? हो. झाडाचं खोड दिसत आहे आणि त्याने एक मोठासा होल केलेला आहे. दिसतंय तुम्हाला हो चित्रामध्ये? हा, तर हा जो सुतार पक्षी बघा, त्याची पण चोच बघा कशी लांब आहे, टोकदार आहे, हो की नाही? आणि त्याची, या सुतार पक्षाची चोच अशीच टोकदार आणि मजबूत असते. आणि हा काय करतो, असे झाडाचं जे खोड आहे, लाकूड असतं की नाही ते, त्याला पोखरून पोखरून आपलं घर, म्हणजे ही ढोली, झाडातच तो आपली ढोली म्हणजे स्वतःला राहण्यासाठी घर बनवतो की नाही? मग आता तुम्हाला माहितीये सुतार, माहिती ना तुम्हाला? लाकडी काम करणारे सुतार काम करणारे असतात. सुतार म्हणतो आपण त्यांना, जे लाकडाचे फर्निचर, दरवाजे, खिडकी, टेबल, खुर्ची बनवतात, हो की नाही? त्यांना सुतार म्हणतात. म्हणजे ते लाकडी काम करत असतात. लाकूड कापणे, हो की नाही? अशा प्रकारची कामं. मग सुतार पक्षी थोडस असंच काहीतरी करत असतो की नाही? ते खोडावरचं जे लाकूड असतं ते पोखरून पोखरून आपली स्वतःचीच ढोली बनवत असतो राहण्यासाठी. आणि म्हणूनच त्याला सुतार पक्षी म्हटले जाते. काय म्हणतात त्याला? सुतार पक्षी. सुतार पक्षी. पिकर, सुतार पक्षी. चला, आता पुढे कोण आहे पाहूया. बदक. बदक, स्वेन. स्वान. हा बदकाचाच प्रकार आहे खरं तर. स्वान. त्यालाच आपण म्हणायचं हंस. हंस. हा बघा कसं दिसतोय, छान सुंदर पांढरा शुभ्र हंस दिसतोय की नाही? पाण्यात आहे तो. त्याला सुद्धा पाण्यात फिरायला खूप आवडतो. तो बदकाचाच एक प्रकार आहे. श्वान पक्षी जो आहे तो पाण्यात इकडून तिकडून फिरायला त्याला देखील खूप आवडतो आणि तो खूप सुंदर दिसतो. स्वान, हंस. म्हणा बघू. स्वान, हंस. 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 हा, स्वान, हंस. बर. चला, आता पुढे कोणता पक्षी येतोय बघूया. कोण आहे बरं? कोयल. कोयल. कुक्कू. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो कुक्कू आणि मराठीत म्हणायचं कोकिळ किंवा कोकिळा की नाही? हा, कोयल म्हणजे कोकिळा. कसा आहे बरं रंग या पक्षाचा? काळा. काळा आहे. हा, चा रंग सुद्धा कावळ्यासारखा काळा आहे, हो की नाही? परंतु याला गोड, याचा आवाज फार गोड असतो. कोकिळा जी असते की नाही, किंवा कुहू कुहू अशा गोड आवाजात गात असतात की नाही? त्यांचा आवाज खूप सुरेल वाटतो, असं शांत एखाद्या ठिकाणून हा आपल्याला कुहू कुहू असा गोड सुंदर आवाज कोकिळ पक्षाचा येत असतो. कोकिळ पक्षी इकडे तिकडे फिरतो आणि मग एके ठिकाणी बसून आपल्या गोड आवाजात कुहू कुहू असे गात बसतो. ते ऐकायला खूप छान वाटते. कळलं तुम्हाला? कुक्कू, कोकिळ. बोला बरं. कोकिळ. हा, कुक्कू, कोकिळ. हा, व्हेरी गुड, छान. बर. कळली का बरं तुम्हाला सर्व पक्ष्यांची नावे? मराठीतून कळली? लक्षात आली? नक्की? हो. बर, ठीक आहे. मग आता आपण पाहूया. आता मी तुम्हाला एकेका पक्ष्याचं चित्र दाखवणार आहे आणि तुम्ही त्या पक्ष्यांची नावे ओळखून मला सांगायची आहेत. ठीक आहे? आहात तयार सगळे? व्हेरी छान. अरे वा. बर, बघूया. हा, पहिला पक्षी कोण आहे? बघू. बदक. बदक. बरोबर. हा पक्षी आहे बदक.
दुसरा पक्षी कोणता आहे बरं? कावळा. हा म्हणा, बोला सगळे म्हणा. कावळा. कावळा. कावळा, बरोबर. काव काव करतो कावळा, की नाही? आता कोणता पक्षी आहे बरं? पोपट. हा, पोपट. बरोबर, बरोबर ओळखलं. पोपट. कसा बोलतो पोपट? मिठू मिठू. हा, व्हेरी गुड. पोपट कसा बोलतो? मिठू मिठू. चला आता पुढे कोण आहे बघूया. हा कोणता पक्षी आहे? मोर. हा, मोर. हा कोणता पक्षी आहे? मोर. मोर. सुंदर दिसणारा, पिसारा फुलवून नाचणारा. तुम्हाला माहितीये का, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा नॅशनल बर्ड. हा, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. सांगा बरं, कोणता आपला राष्ट्रीय पक्षी आहे? मोर. हा, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. बरं, आता हा पुढचा पक्षी ओळखा बरं. चिमणी. हा, छोटीशी टुकली पिटुकली कोण आहे? चिमणी. चिमणी. चिमणी कसा आवाज करते? चिव चिव. हा, चिव 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 चिवाट चालू असतो तिचा सगळीकडे, हो की नाही? बर, अरे वा, छान समजले तुम्हाला सगळे. बरेच पक्ष्यांची नाव तुम्हाला कळलेली आहेत. बरं, मग आता आपण एक पक्ष्यांचं गाणं घेणार आहोत. सगळे म्हणणार माझ्या मागून. आधी मी म्हणणार, हा, आणि मग माझं ऐकून तुम्ही म्हणायचं आहे. छानसं छोटस पक्ष्यांचं गाणं. चला पाहूया. चिव चिव चिमणी दाणे टिपते. चिव चिव गाणे. चिव चिव चिमणी दाणे टिपते. चिव चिव गाणे. झाडात तिचा चिवचिवाट. चिता चिव चिव वाट. हा, मातीत लोळते पंख घुसळते. माती पळते पंख घुसवते. मातीत लोळते पंख घुसळते. मातीत मळते. लोळते, मातीत लोळते. मातीत लोळते. पंख घुसळते. बघा तेव्हा तिचा थाट. घात तिचा थाट. तिचा पाठ. कावळा येतो काळा काळा. कावळा येतो काळा काळा. कावळा येतो काळा काळा. कावळा येतो काळा का. करतो काव काव काव. करतो काव काव. करतो काव काव काव. करतो काव काव काव. हा, अरे वा, छान. मोर म्हणतो म्याव म्याव. मोर म्हणतो म्याव म्याव. मी किती छान नाचतो. मोर किती छान नाचतो. मी किती छान नाचतो. मी किती छान नाचतो. रंगीबेरंगी पंख माझे. रंगीबेरंगी पंख माझे. रंगीबेरंगी पंख माझे. रंगीबेरंगी पंख माझे. सगळ्यांना आवडतो. सगळ्यांना आवडतो. सगळ्यांना आवडतो. आवडलं का गाणं तुम्हाला? हो. अरे वा, छान. बरं, सगळ्या पक्ष्यांची ओळख झाली ना तुम्हाला? कळलीत ना नावं तुम्हाला मराठीतून? हो. अरे बर, व्हेरी गुड, छान. बरं सांगा मला आता, पक्ष्यांचा राजा कोण? कोण सांगेल बरं? गरुड. अरे वा, छान छान बाळा, छान. पक्ष्यांचा राजा गरुड. वा, छान. आता सांगा मला, मिठू मिठू कोणता पक्षी बोलतो? पोपट. पोपट. आणि त्याला काय खायला आवडते? पेरू आणि लाल मिरची.
हो का? अरे वा. हा बरोबर. छान छान. आणि आपला राष्ट्रीय पक्षी कोण? मोर. मोर. बरोबर, अगदी बरोबर. वा मुलांनो, छान. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. बर, आता तुम्हाला घरचा अभ्यास करायचा आहे, होमवर्क. आता काय हा घरचा अभ्यास आहे बघा तुम्हाला. आता ह्या विविध पक्ष्यांची चित्रे तुम्ही पाहिलीत, हो की नाही? मग तुमच्या आई वडिलांच्या मदतीने तुम्ही ह्या विविध अशा पक्ष्यांची चित्रे जमा करायची आहेत, गोळा करायची आहेत, आणि मग ती चित्रे आपल्या वहीमध्ये चिकटवायची, हो की नाही? आणि मग त्या प्रत्येक चित्रासमोर त्या पक्ष्याचं नाव लिहायचं. जमेल ना तुम्हाला? कळलं का मी काय सांगितलं अभ्यास तुम्हाला, घरचा अभ्यास? हो. हा, पक्ष्यांची चित्रे गोळा करायची, चित्र चिटकवायचं आणि त्याच्या समोर त्या पक्ष्याचं नाव लिहायचं. ठीक आहे? आली का मज्जा तुम्हाला पक्षी पाहून? हो. 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 अरे वा, छान छान. चला मुलांनी, आता चित्र जमवायला सुरुवात करायची आहे तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.